इंडियानामा या आपल्या विशेष कार्यक्रमाकडे वळतोय। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर पुढारी न्यूजची टीम ही घटनास्थळी पोहोचली। हे विमान नेमकं कुठं कोसळलं, दुर्घटनास्थळी किती भीषण दृश्य होती, दुर्घटनेनंतर अहमदाबादमध्ये नेमकं काय वातावरण आहे, कशा प्रकारे हलकल्लोळ उडालेला आहे, अहमदाबादमध्ये सध्या काय घडतंय पाहूया। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी सुशांत सावंत आणि कॅमेरामन मनोज जयस्वाल यांचा हा ग्राउंड झिरो रिपोर्ट। गुरुवारपासून तुमच्या डोळ्यासमोर जी दृश्य दिसतायत ती याच अहमदाबाद शहरातील सरदार वल्लभभाई पटेल या आंतरराष्ट्रीय विमानतळावर लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर या विमानानं उड्डाण केलं आणि याच इमारतीवर येऊन हे विमान कोसळलं। अवघ्या 40 सेकंदात जे घडलं ते याच परिसरातून। गुरुवारपासून तुमच्या डोळ्यासमोर जी दृश्य येत आहेत ती अहमदाबाद शहरातील याच भागातली आहेत। या बाजूला असलेल्या वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर विमानानं उड्डाण केलं आणि या समोर दिसणाऱ्या इमारतीवर येऊन ते कोसळलं। अवघ्या 40 सेकंदात जे घडलं ते इथंच घडलं। मी आता अहमदाबाद येथे आहे, ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर मी तुम्हाला दाखवतो। अहमदाबादमधील हेच ते हॉस्टेलचं कॅन्टीन आहे, ज्या ठिकाणी ही भीषण दुर्घटना घडलेली आहे आणि अजूनही विमानाचा पाठीमागचा भाग जो आहे तो या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये अडकलेला आहे। ज्यावेळी ही घटना घडली जवळपास 1:38 ही घटना घडली। अवघ्या 40 सेकंदात विमान जे आहे त्या या इमारतीला येऊन आदळलं आणि त्यामध्ये 270 लोकांचा बळी गेलेला आहे। हा संपूर्ण जर परिसर तुम्ही बघितला असाल तर या ठिकाणी हॉस्टेल आहे, जे शिकाऊ डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी हे हॉस्टेल तयार करण्यात आलेलं आहे आणि समोर देखील जी इमारत काळी पडलेली आहे त्यामध्ये देखील डॉक्टर्स आणि त्यांचे नातेवाईक जे आहेत ते राहत होते आणि हे हॉस्टेलचं कॅन्टीन आहे, ज्या ठिकाणी खरं तर दुपारच्या वेळेस हॉस्टेलचे डॉक्टर्स असतील, विद्यार्थी असतील ते जेवणासाठी बसले होते आणि त्याच दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। गुरुवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली। तेव्हा सुरुवातीला आजूबाजूला लोकांना काय घडलं हे कळलंही नाही। मैं उस समय घर पे था, खाना खा रहा था, लेकिन जैसे मैं खाना खा रहा था एक घास ही खाया होगा मैंने, तो दरवाजा जोर से फटका, तो मेरा क्या हुआ ये सब, मैं समझा आंधी आ रही है ऐसा लगा। तो जैसे मैं बाहर आया देखा तो पब्लिक चिल्ला रही थी, बोले प्लेन गिरा। फिर मैं दौड़ के गया तो सीधा कहाँ गया, मैं देखा वो मेस में बच्चे खाना खा रहे थे तो सब फंसे हुए थे अंदर, बचाओ बचाओ बोल रहे थे। तो इसने फिर हम लोग यहाँ के लोकल मेरे फ्रेंड है वो सब और कमांडो थे आर्मी वाले, हम लोग सब मिलकर अंदर गए, उन लोगों को उसके अंदर से निकाला जो फंस गए थे अंदर। वो बलून आया और हाथ टकराया, फिर उसमें चला गया और फूटने लगी। 6 माल की बिल्डिंग थी, वहाँ स्टूडेंट भी था और कैंटीन भी थी, छोटे छोटे बच्चे भी लोग थे। चिल्लाने की आवाज? हाँ, चिल्लाने की आवाज आए, वो सब लोग हम बाहर निकल पड़े बच्चे लेके सब। ऐसा हमने किया और धुआं आगे चलने लगी। रोज यहाँ से विमान जाता है? हाँ, नीचे ही जाता है रोज। और उस दिन तो बहुत नीचा था। हाँ, यहाँ टकराने वाला था, उधर पड़ा। अहमदाबाद विमान दुर्घटना ज्या ठिकाणी घडली त्याच्या जवळच लागून न्यू लक्ष्मी अपार्टमेंट आहे। आवाज आणि आगीचे लोट इतके मोठे होते की आम्ही बाहेर पळालो, असं वाटलं की आमच्याच इमारतीला आग लागलीये, अशी भावना न्यू लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी व्यक्त केली। इधर का पूरा आसपास का पूरा एरिया था वो काम गया था, सबको ऐसा डर लग गया था क्या हो गया। इधर के आसपास के रहने वाले सब लोग टेरेस पे जाके ऐसे भागने लग गए थे और वहाँ पे तकरीबन बहुत सारे जो मेडिकल स्टूडेंट थे उनको भी ईजा हुई थी, कम से कम 50-60 लोग। और उसी टाइम जैसे ब्लास्ट हुआ उसी टाइम जब वहाँ पे हम लोग गए थे सब, तो उसी टाइम मालूम पड़ गया था 100 लोग से ज्यादा लोग घायल हो गए। सब लोग हम घर में थे, सब बच्चे लोग सब घबरा गए और सब घबरा के यहाँ बाहर आ गए, बाहर आके वहाँ चले गए सब देखने के लिए। तो वहाँ वो विमान वहाँ गिर गया था और सब आग लग गई थी। पुढारी न्यूजची टीम अहमदाबादमध्ये पोहोचली तेव्हा इथं केवळ ढिगारा होता। विमानाचे अवशेष आणि प्रवाशांच्या सामानाच्या चिंधड्या होऊन सगळीकडे पसरलेल्या दिसल्या। आधी लागलेली आग विझवल्यानंतर इथं अस्ताव्यस्त पसरलेले मृतदेह शोधून रुग्णालयात नेण्यात आले।
किरण धंतानी आणि त्यांच्या मित्रांनी 40हून अधिक मृतदेह शोधून बाहेर काढले. त्यांचा अनुभव मन सुन्न करणारा होता. विमान दुर्घटना घडली त्यावेळी अनेक मदतीचे हात जे आहेत ते मदतीसाठी गेले. मात्र असे एक आहेत ज्यांनी जवळपास 40 जणांचे मृतदेह जे आहेत ते स्वतःच्या हाताने बाहेर काढलेत. त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला. आपल्यासोबत ते किरण आहेत. क्या कहोगे, कितने आपको कैसे पता चला और आप कहाँ पे थे? सर मैं यहाँ से थोड़ा दूर रहता हूँ. ऐसे बहुत बड़ा धमाका हो गया तो हमारे को उधर पता चला तो सब धुआं ऊपर चल रहा था तो ऐसा लग के हम दौड़ के आए उधर. दौड़ के आए तो सीधा अंदर चले गए हम अंदर लोग. तो फायर ब्रिगेड वाले भी आए थे, सब लोग आए थे. फिर उसको पानी छाटा, सब बॉडी 30-40 बॉडी हम लोगों ने निकाली बाहर. फिर क्या थोड़ा सा मेरे को घुटन सा होने लग गया वो धुआं की वजह से, पेट्रोल की वजह से. वो बॉडी के सब ऐसे कुछ हो रहा था तो घबरा मत. सिचुएशन क्या थी तब? सिचुएशन तो बहुत खराब थी. सिचुएशन यानी कि तुम उसको सब लोग जल रहे थे, पूरा बॉडी ऐसे वो एकदम खराब हुई थी सिचुएशन. आपने कैसे निकाला वो बॉडी? वो फायर ब्रिगेड वाले आए, उसको पानी उसको बंद किया. फिर हमने से वहाँ से निकाला, फिर स्टेशन में डाला, फिर स्टेशन में डाल के हमने 108 में डाला उसको. विमान अपघाताची बातमी ऐकताच प्रवासी आणि विमानातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी अहमदाबादमधलं हॉस्पिटल गाठलं. काहीतरी चमत्कार होईल आणि विमानातले आपले नातेवाईक सुखरूप असतील या आशेवर त्यांनी हॉस्पिटल गाठलं. पण त्यांच्या पदरी निराशाच आली. अहमदाबाद विमान दुर्घटनेत जे विमान खरं तर ज्या इमारतीला आढळलं त्या इमारतीत देखील काहींचा मृत्यू झालेला आहे. आणि या ठिकाणी एक कुटुंब आहे, त्यांची सासू आणि त्यांची मुलगी जी आहे त्या ढिगाऱ्याखाली आपके कोण थे अंदर? मेरी बेबी से और मेरी सासू से एक अन्नपान दाना पण નથી લીધો કે મારી બેબી મારી સાસુ સહી સલામત બહાર આવે પણ નહીં આયા. गोरेगाव इथं राहणाऱ्या जावेद अली या तरुणाचा देखील दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. पत्नी, एक मुलगा आणि मुलगी अशा 4 जणांचा मृत्यू झालाय. जावेद अली हे आईच्या ऑपरेशनसाठी मुंबईमध्ये आले होते अशी प्रतिक्रिया त्यांचे मामा आयुब शेख यांनी दिली आहे. जावेद अली, त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा लहान आणि लहान मुलगी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झालाय. मात्र अजून देखील त्या चौघांचाही मृतदेह ताब्यात दिलेला नाही. त्यांचे नातेवाईक खरं तर मुंबईवरून आलेले आहेत कालपासून. काल DNA टेस्ट देखील केली, मात्र अजून अहवाल आलेला नाही. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, तुम्ही कालपासून खरं तर इथे येताय, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर तर सांगतात तसं 72 घंटेचा वेळ लागणार तुम्हाला. वेळ लागल्यानंतरही आम्ही तुम्हाला काहीतरी सांगू शकतो. याच्या आधी नाही. ते रिपोर्ट वगैरे सगळं ते गांधीनगर जाणार, गांधीनगर रिपोर्ट येणार. आल्यानंतर आमच्या वरिष्ठ त्याच्याकडे येणार. आल्यानंतर तुम्हाला आम्ही कळवू शकतो. आतापर्यंत काय बोलू शकत नाही. DNA टेस्टसाठी कधी तुमची तपासणी त्यांची केली आणि काय? परवा झालं होते आमची रात्री 2 वाजता DNA घेतलं होतं. अच्छा, ह्याच्यानंतर त्यांनी आम्हाला वाटलं की 48 तासाने आम्हाला ती सांगणार. आतापर्यंत काय बोलत नाही, काय सांगत नाही आम्हाला. याच्यासाठी परत आम्ही इथे आलो होतो कसोटीमध्ये आले तर कसोटीला आतमध्ये जाऊन विचारलं मी मॅडमला. मॅडमचं मला असं की साहेब आमच्याकडे रिपोर्ट आलंच नाही. रिपोर्ट येणार ते 72 तास नंतरच येणार. तो पण आमच्याकडे नाही येणार, वरिष्ठ तिकडे येणार. आल्यानंतर आम्ही तुम्हाला असं कळवणार काय तर तुम्हाला फोन नंबर दिलेले तर त्याच्यामध्ये तुम्ही विचारा त्याला. 4 जणांचा बळी गेलेला आहे. तुमची नेमकी आता काय मागणी आहे? काय आम्हाला 72 घंटे सांगितले ना, पण पोरांचं तर दाखवा ना काय आहे काय नाहीये. पोरं कुठे आहेत आमची? लहान लहान मुलं आहेत ते म्हणतात की काय पण नाहीये, राग झालेली आहे, काय तिची बॉडी नाहीये, काय नाहीये, तर कसं भडकणार आम्ही? एका प्रवाशाचा अपवाद सोडला तर अपघातातून कुणीच बचावलं नव्हतं. त्यामुळे ओळख पटवण्यापलीकडे गेलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी हाच पर्याय होता. इथं पोहोचलेल्या नातेवाईकांची DNA चाचणी करूनच मृतदेहांची ओळख पटवण्यात येत होती. अब तक कितने लोगों का टेस्ट हुआ है सर? 204 लोगों का हुआ है, 242 में से. और अभी जो भी बाकी है शायद फॉरेन से जो आने वाले हैं उनका इंतजार है. या अपघातानं 270 मृतांच्या कुटुंबियांवर मानसिक आघात झाला. त्यामुळे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात लवकरात लवकर कसे देता येतील याची व्यवस्था हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. ओळखण्यापलीकडे गेलेला मृतदेह घेऊन जाण्याची वेळ या मृतांच्या नातेवाईकांवर आली.
अहमदाबाद दुर्घटनेत जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांची DNA टेस्ट जी आहे ती केली जाते आणि त्याची माहिती या ठिकाणी दिली जाते. सर, क्या प्रोसीजर चल रहा है, क्या? हाँ, ये जो दुर्घटना हुई है उसमें पैसेंजर जो जिनका डेथ हुआ है उनके रिलेटिव का DNA प्रोफाइलिंग के लिए ये डेटा लिया जा रहा है. उनको जल्द जितना हो सके उतना जल्दी DNA प्रोफाइल हो ताकि डेड बॉडी हैंड ओवर से. बॉडी बहुत सी बर्न हो गई है, उनका DNA कैसा है? नहीं, वो तो मेडिकल चीज है. वो डॉक्टर उनका DNA प्रोफाइल लेते हैं और FSL को भेजते हैं. प्रोसीजर है. अभी तक कितने जन का DNA? 250 से ज्यादा. मेघानी नगरमध्ये राहणारे रश्मिल भाई चौहान हे तर या संपूर्ण अपघातात थोडक्यात बचावले. दैव बलवत्तर असल्यानं मी वाचल्याची प्रतिक्रिया रश्मिल भाई यांनी पुढारी न्यूजला दिली. देवतारी त्याला कोण मारी हा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय रश्मिल भाई यांनी. कारण ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी 20 फुटावर त्यांची गाडी होती आणि सगळ्यात पहिल्यांदा जो स्फोट झाला त्याचा आवाज ऐकणारे देखील रश्मिल भाई होते. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. रश्मिल भाई, पुढारी न्यूज में आपका स्वागत है. आपने जो दुर्घटना हो गई उसमें अभी 275 लोगों की डेथ हो गई. आपने ये हादसा पहले देखा था, क्या हुआ था वो? मैं मेरे निजी काम से घर से जा रहा था शाहीबाग. हमारे नज़दीक इलाके में शाहीबाग इलाका है, वहाँ एक मेरा पर्सनली काम था. तो मैं खाना खा के घर से निकला और मैं फॉरेंसिक साइंस लेबोरेटरी है वहीं से टर्न लिया और वहाँ से 200-250 मीटर आगे चलाऊँ जब मेरी गाड़ी लेके मेरी XUV कार थी तो वहाँ से एकदम बहुत जोरदार धमाका हुआ तो मैंने गाड़ी को ब्रेक कर दिया तो फिर 2-4 सेकंड और निकली. उसके पहले तो सब वो जो प्लेन टूटा हुआ था उसका मलबा जलता हुआ मलबा मेरी गाड़ी पे आके गिरा और तो भी मैंने वाइपर चालू कर दिए और वो मलबा निकाल दिया कांच के ऊपर से. तो 2-4 सेकंड के बाद वापिस एक कोई प्लेन का एक पार्ट्स मेरे गाड़ी के कांच के ऊपर आया, आगे वाले कांच के ऊपर. वो कांच पूरा टूट गया. फिर मैंने 2-5 सेकंड और निकली तो दूसरा कुछ बिल्डिंग जो टूटी है, जो बिल्डिंग पे प्लेन गिरा था उसका मलबा आके रोड पे गिरा और उछल के मेरी गाड़ी पे निकला तो आगे का पूरा पोर्शन डैमेज हो गया. फिर मैं तुरंत डिसीजन ले लिया और वहां से रिवर्स गाड़ी लिया. मैंने रिवर्स लेके वहां से चलता बसा मैं और मेरे आगे जा रहा था मैं तो 2-4 एक्टिवा वाले और 2-4 चलने वाले, एक आधी रिक्शा थी और एक औरत जो दौड़ रही है मेरे गाड़ी के बाजू में. उसका लड़का वहाँ पे उसके सर पे कुछ टकराया प्लेन का कोई हिस्सा और वहीं पे वो जल के मर गया है. अहमदाबादमधून लंडनला निघालेल्या बोईंग ड्रीमलाइनर या विमानाने 270 जणांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये अस्ताव्यस्त पसरलेले हे अवशेष आणि काळवंडलेल्या इमारती रंगरंगोटी करून बदलतील. इतर सर्वजण अपघात विसरून जातील, पण ज्यांनी घरातला माणूस गमावला त्यांच्यासाठी जीवन बदलून गेलंय. या अपघाताच्या खाणाखुणा काही दिवसांनी इथून पुसल्या गेल्या तरी इथले रहिवासी आणि मृतांच्या नातेवाईकांच्या मनावर झालेल्या जखमा मात्र कायम राहतील. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.